आपण पाहू शकतो हा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे आणि पुण्यातले सगळे क्रिकेट प्रेमी आहेत जो जोरदार असा जल्लोष करतात। काय सांगणार, काल ज्या पद्धतीने इंडियाने मॅच जिंकली आणि हा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर तुम्ही पाहत असताल हा जो सगळा माहोल आहे तो आज नेहमीपेक्षा गर्दी जास्त दिसत आहे आणि काल रात्रीपासून आम्ही 2 वाजेपर्यंत जागलोत आणि सगळे आज 6 वाजता मैदानावरती आहे। हे फक्त कालच्या वर्ल्ड कप मुळे काय 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 नेमकी प्रतिक्रिया? खरं तर खूप घाबरलो होतो। अक्षर बापूंनी जितक्या रन दिल्या ते असं वाटत जेवढं केल्या त्यापेक्षा जास्त दिल्या असं कुठेतरी सामना हरला असं वाटत होतं। परंतु ऐन मोक्याच्या टायमाला जसप्रीत बुमराहने जे प्रकारे बॉलिंग केली ती खरंच अप्रतिम होती। भारत माता मॅच म्हणजे अतिशय जबरदस्त मॅच होती, शेवटच्या बॉल पर्यंत रोमांचक होता। काय नेमकी तुमच्या त्यावेळची परिस्थिती, भावना काय? जसं आता सांगितलं की बापूने ज्या याप्रमाणे 24 रन एका ओव्हरमध्ये दिले होते त्यावेळी वाटलं होतं की मॅच गेले आपल्या हातून, पण परत आपलं जे ब्रह्मास्त्र आहे जे बुमराह त्यांनी परत आपल्याकडे मॅच केले आणि लास्ट बॉलचा जो कॅच सूर्यकुमार का जो कॅच त्यांनी कॅच नाही मॅचेस आपल्याकडे पूर्ण फिरवली। बरोबर, जवळपास किती वर्षानंतर म्हणजे ह्या जो वर्ल्ड कप आहे रोहित शर्माचं स्वप्न काल कुठेतरी नक्कीच योगेश, आणि देशभरात अशाच प्रकारे जल्लोष सुरू आहे। पुण्यातला हा जल्लोष आपण पाहिला। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।